प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांना सलाम. प्रियजनांनो, आज आपण देवाच्या गौरवासाठी बायबल मधून एक भाग पाहणार आहोत आणि फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 3 आणि 4 या वचनावर आधारित आपण थोडक्यात बायबल संदेश पाहणार आहोत. आणि मग ख्रिस्ती जीवनात नम्रता, प्रेम आणि सेवा यांना अनन्यसाधारण असं महत्व बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे. आणि प्रियजनांनो, आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनातून या सर्व गोष्टी दाखवलेल्या आहेत. हे दाखवून दिलेलं आहे की खरं महानपण हे इतरांची सेवा करण्यात आहे. खरं महानपण, खरे मोठेपणा, खरा जो मोठेपणा आहे तो इतरांची सेवा करण्यामध्ये आहे. हे येशू ख्रिस्तान आपल्या जीवनातील प्रत्येक दिवशी दाखवून दिलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. जेव्हा आपण प्रियजनांना स्वतःपेक्षा इतरांना मान सन्मान देतो, त्यांची सेवा करतो, त्यांच्या गरजा जाणण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण देवाच्या इच्छेनुसार चालत असतो. ही बाब येशू ख्रिस्तानं त्याच्या जीवनातून प्रत्येक वेळेस आपल्याला शिकवलेली पाहावयास मिळतं. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की स्वतःपेक्षा इतरांना मान देणं या गोष्टी बायबल आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आणि वेळोवेळी शिकवत आलेला आहे. प्रियजनांनो, आम्ही पाहतो की या वचनामध्ये मी जे तुम्हाला सांगितलेलं वचन आहे, फिलिप्पियस पत्र 2 अध्याय 3 ते 4 वचन, कोणतीही गोष्ट किंवा काहीही स्वार्थाने किंवा गर्वाने किंवा अहंभावाने करू नका, तर नम्रतेने एकमेकांना स्वतःपेक्षा श्रेष्ठ समजा. प्रत्येकाने स्वतःच्या नव्हे तर इतरांच्या हिताकडे लक्ष द्यावे. अशा प्रकारे हे बायबल वचन आपल्याला सांगत आहे. प्रियजनांनो, आम्ही कधी हा अनुभव घेतलेला आहे का की जेव्हा आम्ही इतरांना मदत करतो, इतरांच्या संगती, त्यांच्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करतो, त्यामधून एक वेगळा महान, सामर्थ्यशाली आणि पवित्र असा अनुभव आपल्याला येत असतो. कारण की प्रियजनांनो, परमेश्वराचं वास्तव्य कुठं आहे? ज्या ठिकाणी गरजवंत लोक आहेत त्या ठिकाणी परमेश्वराचं वास्तव्य आहे. कारण प्रभू म्हणतो, यातील एका जणाला तुम्ही जर केलं तर ते कोणाला केल्यासारखं आहे? ते मला केल्यासारखं आहे. म्हणून प्रियजनांनो, हा विषय बायबलमध्ये आणि विश्वासणाऱ्यांच्या मध्ये खूप महत्वाचा मानला जातो. रोमकरास पत्र प्रियजनांनो आम्हाला सांगतं, 12 अध्याय 10 वचन असं म्हणतं की बंधू प्रेमाने एकमेकावर प्रेम करा, सन्मान देण्यात एकमेकापेक्षा पुढे राहा किंवा एकमेकाचा सन्मान करण्यामध्ये पुढे राहा. प्रियजनांनो, हा सन्मान कुठून येतो? जेव्हा आपल्यामध्ये इतरांच्या बद्दल प्रेम असेल, त्याच वेळेस आम्ही इतरांच्या साठी सन्मानाचे शब्द किंवा सन्मानाच्या कृती करू शकतो. आणि बायबलमध्ये येशू ख्रिस्तानं त्याच्या कृतीद्वारे अनेकांचा सन्मान केलेला आहे, अनेकांना प्रेम दाखवलेला आहे, अनेकांना तुम्ही विश्वासक या नात्यानं प्रेम दाखवा ही शिकवण त्यानं दिलेलं आहे. आणि म्हणून बायबलमध्ये खूप महत्वाची गोष्ट आहे की आम्हाला नम्र राहण्यास, कमी लहान राहण्यास शिकवलेलं आहे. मत्ती 23 11 आणि 12 वचन सांगतं, तुमच्यात जो सर्वात मोठा होऊ पाहतो त्यानं तुमचा सेवक झालं पाहिजे. जो स्वतःला उंचवतो तो खाली केला जाईल, आणि जो स्वतःला नमवितो किंवा नम्र करतो तो उंचवला जाईल, म्हणून बायबलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. देवाच्या दृष्टीनं काय तुम्हाला उंच व्हायचं आहे काय? देवाच्या नजरेत तुम्हाला मोठं व्हायचं आहे काय? परमेश्वराच्या नजरेत तुम्हाला सामर्थ्यशाली व्हायचं आहे काय? आणि प्रत्येक गोष्टीमध्ये देवाची सहवास तुम्हाला पाहिजे आहे काय? स्वतःला नम्र करा, प्रभू तुमच्या बरोबर असल्याशिवाय राहणार नाही. याचं सगळ्यात मोठं उदाहरण जर आम्ही बघितलं तर ते येशू ख्रिस्त असं आहे. येशू ख्रिस्त सगळ्यात मोठं उदाहरण आहे. कारण मार्क 9 अध्याय 35 वचन आपल्याला सांगतं, जो कोणी सर्वात मोठा होऊ इच्छितो त्याने सर्वात शेवटचा व सर्वांचा सेवक झालं पाहिजे किंवा सेवक व्हायला पाहिजे. येशू ख्रिस्त सर्वांचा सेवक म्हणून जगला. परमेश्वराचं वचन सांगतं की मी सेवा करावयास नाही, करून घ्यावयास नाही, तर सेवा करावयास आलेलो आहे. प्रियजनांनो, म्हणून येशू ख्रिस्त ज्यावेळेस प्रभू भोजन घेत होता त्यावेळेस त्यानं शिष्यांचे पाय धुतले. राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू स्वतः नम्र झाला आणि शिष्यांच्या पायाला त्यानं हात लावला. धुळीनं माखलेले पाय त्यानं धुतले, यासाठी की त्यानं आम्हाला हा धडा शिकवावा. आणि प्रियजनांनो, या नम्रतेनं आम्ही चालावं, आणि नम्रतेमुळं जी देवाची कृपा आमच्यावर येते ती खूप महत्वाची आहे. प्रियजनांनो, यातून खूप मोठे मोठे फायदे आपल्याला आहेत.
पहिले पेत्र 5 अध्याय 5 वचन आपल्याला काय सांगतं? देव गर्विष्ठांचा विरोध करतो पण नम्र जनांच्या वर कृपा करतो. गर्विष्ठांचा, जर आम्ही गर्विष्ठ असू तर आम्हाला कोणच दिसणार नाही प्रियजन, कोणालाच आम्ही किंमत देणार नाही, कोणाचाच आम्ही सन्मान ठेवणार नाही. परंतु जेव्हा आम्ही ख्रिस्ताच्या शिकवणीप्रमाणे नम्र राहू त्यावेळेस आमच्यातील गर्व आमच्यापासून निघून जाईल आणि गर्व निघून गेल्यानंतर देवाची नजर आपल्यावर येईल आणि ती नुसती नजर नाही तर ती मेहर नजर आपल्यावर येईल आणि परमेश्वर आमच्यावर कृपा करायला कमी करणार नाही. कृपेच्या गुरुकिल्ल्या आहेत प्रियजनांनो. या आम्हाला जर देवाची कृपा पाहिजे असेल तर आम्ही नम्र भावानं चालणं, आम्ही लहान होणं, आम्ही इतरांची सेवा करणं, या किल्ल्या आम्ही आमच्या जीवनामध्ये वापरल्या पाहिजेत प्रियजनांनो. स्वतःपेक्षा इतरांना मान देणे म्हणजे स्वतःला कमी लेखणे नव्हे. बऱ्याच वेळेस आमचा गैरसमज होऊन जातो की मी जर इतरांना सन्मान द्यायला गेलो तर माझी किंमत कमी होईल. प्रियजनांनो, शास्त्रामध्ये, बायबलमध्ये आणि ख्रिस्ती जीवनामध्ये अशा विचारांना स्थान नाही. जेव्हा आम्ही इतरांच्यासाठी नम्र होतो, आम्ही इतरांना ज्यावेळेस मान सन्मान देतो त्यावेळेस आम्ही ख्रिस्तासारखं बनतो. प्रियजनांनो, नम्र हृदय देवाला प्रिय आहे आणि अशा जीवनातून, अशा प्रकारच्या वागणुकीतून, अशा प्रकारच्या जीवनातून माणसाच्या जीवनात शांती, एकता व आशीर्वाद वाहत राहतात. आशीर्वादांचा वर्षाव त्या ठिकाणी थांबत नाही. आशीर्वादाचे वर्षाव नेहमी त्या माणसाच्या जीवनात आणि त्या कुटुंबाच्या जीवनात वाहतात जे कुटुंब देवाच्या गौरवासाठी इतरांचा मान सन्मान ठेवतं. देवबाप तुम्हाला आणि मला इतरांचा मान सन्मान ठेवण्यासाठी सहाय्य करो. हा भाग आम्ही सोमवारच्या धाड्यामध्ये शिकणार आहे, पण जस्ट एक छोटासा भाग म्हणून मी तुमच्यासाठी हा पुढे आणत आहे. प्रियजनांनो, सोमवारच्या भागामध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ऐक्याचा उगम कशा होऊ शकतो. जर आम्ही एकमेकाचा मान सन्मान ठेवू तर आम्ही मंडळीमध्ये ऐक्य बनवून ठेवू शकतो. आणि म्हणून आपल्याला पावलानं ख्रिस्ताच्या जीवनाकडे पाहायला या वचनामध्ये सांगितलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही पाहतो की या वचनामध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की जेव्हा आम्ही नम्रतेने एकमेकाच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं म्हणणं ऐकून घेतो, त्यावेळेस मंडळीतले वादविवाद हे नाहीसे होऊ शकतात, दूर होऊ शकतात आणि वादविवाद निर्माणच होऊ शकणार नाहीत अशी परिस्थिती येते. आणि जेव्हा आम्ही इतरांचा मान सन्मान करतो आणि प्रियजनानं हे करण्यासाठी आपल्याला पवित्र आत्मा विशेषतः सहाय्य करतो म्हणून सांगण्यात आलेलं आहे. सो माय डिअर फ्रेंड्स, मला तुम्हाला विनंती करू द्या आणि मला स्वतःला देखील सांगू द्या की आपल्यामध्ये पवित्र आत्म्यानं कार्य करण्यासाठी आम्ही रोज देवाजवळ पवित्र आत्म्याची मागणी करूया, यासाठी की परमेश्वरानं आपल्याला नम्र करावं. देव बाप तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. प्रभू तुमची काळजी घेऊ. धन्यवाद. मे गॉड ब्लेस यू ऑल. थँक यू.